आशीर्वाद द्यावा मला, साध सुखाची देरे विनंती ही करीतो तुला। आज यारणा हे गीत गायना करीतो मी वंदना, रसिक जना करीतो मी वंदना, करीतो मी वंदना, रसिक जना करीतो मी वंदना। हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3
सुस्वागतम. सर्वप्रथम या विश्वाचे आराध्य दैवत आणि या गणपतीपुळ्याच्या माझ्या लाडक्या गणरायाला वंदन करून नटेश्वर नाट्यदेवता यांना अभिवादन करून आमच्या गावचे ग्रामदैवत श्री आई नवलाई माता, त्याचप्रमाणे या निवेंदी गावचे ग्रामदैवत आई भावकार माता, त्याचप्रमाणे या गणपतीपुळे आणि मालगुण गावचे ग्रामदैवत आज कलागुणाने नटलेल्या माझ्या गणपतीपुळे आणि मालगुण गावच्या आई चंडिका मातेला वंदन करून राजमाता आई जिजाऊ मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. घटनेचे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. माझे गुरुवर्य शाहीर अशोकजी वहाळकर, गणपतजी घाणेकर, दत्ताजी आयरे यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या सभामंडपात बसलेली शाहीर मंडळी, वस्ताद मंडळी, कवी मंडळी आणि इतर कलाकार यांना मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे येथे बसलेली शाहीर मंडळीमध्ये शाहीर निलेशजी वागडे, संदेशजी गडशी, विनयजी मांडवकर, संतोषजी गोताड, त्याचप्रमाणे सहशाहीर चित्राजी रामडे, रोशनजी रामनाथ, रोहितजी माचिवले, पंकजजी घाणेकर यांना देखील मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. आज या रत्नागिरीत गाजत असलेले संगीतकार CSP ग्रुप, पंकजजी घाणेकर, ऑर्गन मास्टर सुशीलजी बेंद्रे, बेंडो मास्टर उमेशजी घवाळी, ढोलकीपट्टू घवाळी पट्टू नाना घवाळी आणि मयूर घवाळी. त्याचप्रमाणे या वेटोशी गावचे कंठमुक्ती अध्यक्ष शाहीर रोहितजी माचिले यांना देखील मानाचा मुजरा करतो. आज या छोट्या कलाकाराचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचविण्यामुळे आमचे साऊंड मास्टर डीजे साई, मयूर कदम, त्याचप्रमाणे बाबू मोरे यांना देखील मानाचा मुजरा करतो. आणि मला इथे हा कार्यक्रम करायची संधी दिली असे माझे घाणेकर परिवार, कैलासवासी सकाराम घाणेकर यांचे सर्व नातवंड व सर्व घाणेकर परिवार, घाणेकर घराण्याचा राजा यांचा मी आभारी आहे. माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर अनंतजी चौगुले यांना देखील मी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतो. धन्यवाद. हा
निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। हे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा हे गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे सोपं असतं कलाकार होणं. मुखावर हास्य आणि काळजात दुःख लपवणं. शाहिराच्या मनात असंख्य विचार. सगळे सोयरे पण गरजेला सगळे पसार. कलेच्या दुनियेत स्वतःला वाहून घेतल्यानंतर परिवाराला आपण वेळ देऊ शकत नाही. रात्रीचा दिवस करून स्वतःचे दुःख पाठीशी घालत सदैव समोरच्याचे मनोरंजन करत असतो. यातून कधी आनंद मिळतो तर कधी नैराश्य. मग कोण नावाने मोठं होतं तर कोणी दुसऱ्याला नाव ठेवतं. मग डोळ्यासमोर राहतं ते काय? कलाकार म्हणजे काय? आज या गावचे ग्रामदैवत आई भावकाई माता या भावकाई मातेवरती हे स्तवन मी सादर करतोय. आज तिला मी स्तुती सुमने वाहणार आहे, तर लक्ष असू द्या. हिंदी गावी बसली तू माऊली आणि भक्तजनांच्या हाकेला हे आई तू धावली. हे भाव काय नाव तुझे गंध लावी तो कपाळी. हे भाव काय नाव तुझे गंध लावी तो कपाळी आणि तुझे नाम स्मरितो आई. सांजया सकाळी या मंगल प्रसंगी तुझेला स्मरू. यानी विंडी गावावरती तुझी लीला. याहुनी विंडी गावावरती तुझी लीला. भावकाय माते आलो शरण तुला. भावकाय माते आलो शरण तुला. Thank you.
पूजन कोटी खणनारळ तुझं अर्पण कोटी खणनारळ तुझं अर्पण कोटी खणनारळ तुझं अर्पण नित्य करी तो मी तुझं अर्पण कोटी खणनारळ तुझं अर्पण कोटी खणनारळ तुझं अर्पण कोटी खणनारळ तुझं अर्पण घेताना तुझे आई कंठ दाटला नाम घेताना तुझे आई कंठ दाटला भावकाय माते आलो शरण तुला 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 अशोक गणपत गुरुजी माझे शास्त्र पुराणाचे खरे राजे शास्त्र पुराणाचे खरे राजे शास्त्र पुराणाचे खरे राजे अशोक गणपत गुरुजी माझे शास्त्र पुराणाचे खरे राजे शास्त्र पुराणाचे खरे राजे शास्त्र पुराणाचे खरे राजे आज ओठी या नरेंद्राने गुण गाईला आज ओठी या दीपराजने गुण गाईला भावगाय माझे आलो शरण तुला भावगाय माझे आलो शरण तुला भावकाय माते आलो शरण तुला भावकाय माते आलो शरण तुला यानी वेंडी गावावरती तुझी लीला यानी वेंडी गावावरती तुझी लीला भावकाय माते आलो शरण तुला 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 बोल गणपती गजानन महाराज की जय बोल शक्ती वाले की जय अशोक गणपत भुवा छत्रपती शिवाजी महाराज की जय अखंड नागेश्वरीचा विजय असो 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 रसिक हो आज जसं मी मुंबईच्या रंगमंचावरती जाऊन आलो त्याचप्रमाणे अनंतजी चौगुले सुद्धा जाऊन आले त्याच्यामुळे इथे पास बघण्याची काही आवश्यकता नाही म्हणून त्यांना मी पास घेऊन बोलवलं नाही मात्र त्यांनी प्रश्नपद ही बारी संपायच्या आधी कधीही आणून दिली तरी चालेल आणि माझी प्रश्नपद तुम्ही घेऊन जा
रसिकावस्थापन झालेलं आहे. आता गट सादर करतोय. या पंचसरीचं साधारण माहीत असेल, माझं एक गीत आहे विठ्ठल विठ्ठल नामस्मरू, आणि ते गीत या रत्नागिरीमध्ये, या रत्नागिरी तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळीकडे सर्वत्र गाजलेला आहे. आणि त्या गीताच्या चालीवरच मी आज हा गण इथे म्हणणार आहे. तरी लक्ष असू द्या रसिको. हे गणराया, हे गणराया, काळजात तास फिरवूनी नांगरला संसार रे. कुणी बांधिला खोपा धरणीचा, गणा तू सांगशील का रे. हो दिला कुणी हा दाना मोत्याचा, चिमणी पाखरा रे. हो दिला कुणी हा दाना मोत्याचा, चिमणी पाखरा रे. आणि वेदनेच्या गर्भात सुखात गणा मी पाहिला रे. मेघ घुमले यार भांगणात, रंग उधळला सप्तरंगात. या चतुर्थी सणा हर्ष होई मना, तुला पोसितो मी मन मंदिरात. हो बाप्पा आज आणलं तुला मखरात, बाप्पा आज आणलं तुला मखरात. मेघ घुमले यान भांगणात, हो रंग या सब
नाकारी तुझ्या दर्शनातून ही दुनिया सारी तुझ्या दर्शनातून ही दुनिया सारी तुझ्या दर्शनातून ही दुनिया सारी तुझी किमया ही नारी सर्व नाकारी तुझ्या दर्शनातून दुनिया ही सारी तुझ्या दर्शनातून दुनिया ही सारी तुझ्या दर्शनातून दुनिया ही सारी आई बसला तू माझ्या हृदयात गुण तुझे हे गातो स्वरात आई बसला तू माझ्या हृदयात हो गुण तुझे हे गातो स्वरात या चतुर्थीसना हर्ष वाटे मना तुला पूजितो मी मन मंदिरात हो बाप्पा जाण तुला मकरात बाप्पा जाण तुला मकरात बाप्पा जाण तुला मकरात बाप्पा जाण तुला मकरात घुमलीन भांगणात गंग उधळला सप्त रंगात या चतुर्थीसना हर्ष होई मना तुला पूजितो मी मन मंदिरात हो बाप्पा जाणलं तुला मकरात बाप्पा जाणलं तुला मकरात बाप्पा जाणलं तुला मकरात बाप्पा जाणलं तुला मकरात बाप्पा जाणलं तुला मखरात बाप्पा जाणलं तुला रसिका हो, तुमच्याच मनापासून जो आलेलं पारितोषिक निलेश भाकडे आणि राजे ग्रुप यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. आता नक्कीच तुमचा टाळ्यांचा कडकडाने असा आवाज असू दे, बारीक हलवणार गोवाला असं काय लावता यायचं आपण आपला डाव आहे गोवा पाठीमागा आवाज आहे, इकडे आवाज नाही. आवाज पाहिजे, आवाजानुसार बारीक हलत लावायची. आयोजकांना एक विनंती करतो, मी तुमची वेळ चालू नाही केलंय बरोबर, पण मी काय करतो तुमच्यासाठी एक अंतर माझी कमी केली गाण्यातली, तशी गवळणीतली पण करीन, पण बारीक हलवणार जाणार, आज गोवाला जपवलं जाणार. आता गवळणी रात्री 12च्या सुमारास झोपलेल्या असतात. आज चोरी करायला कान्हा आणि पेंड्या. बुवा बाहेर येऊन लक्ष द्या, माझ्या गवळणीचा विषय कसा आहे तो बघा, नाहीतर मग तुम्ही काहीतरी उगाच बोलाल तर मी ऐकून नाही घेणार.
समजून घ्या विषय पटवून घ्या आणि मग तुम्हाला काय बोलायचं तर बोला. बरोबर? होय बुवा. तर विषय कसा असतो बघा. आज गवळी रात्री 12 वाजता झोपलेले असतात. 12च्या ठोक्याला लक्ष असू द्या. 12च्या ठोक्याला कान्हा आणि पेंड्या गवळींच्या घरी घुसतात. जेव्हा घंटी मी वाजवली अवदया दुधाची कराया चोरी मध्यरात्री हा शिरला हो घरी. हा मध्यरात्री घरी शिरलाय पण गवळणी याला पकडलंय आणि गवळणी त्याला मागे पुढे पण हलायला देत नाहीयेत. अहो मागे पुढे याला हलता येईना. अहो माग पुढे याला हलता येईना. याला भीती कची रडला. या हो गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो फेडला. या हो गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो फेडला. गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो फेडला. गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो फेडला. चोराच्या डोळीनं उचल मांडीला. चोराच्या डोळीनं उचल मांडीला. दादा हवात शिकवायला. अहो गवळ्याच्या पोरीनी अहो गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. अहो गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. कोणीला देणे हे हाताकाठीने कोणीला देणे. नाना परी हो तुडविला. नाना परी हो तुडविला. या हो गवळ्याच्या पोरीनी या गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. या हो गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. या गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला. गवळ्याच्या पोरीनी याचा लंगोटा हो भेटला.
तत्पूर्वी आलेलं पारितोषिक माझ्या प्रश्नाची प्रत मी तुरेवाल्या शाहिरांना दिलेली आहे. आज रसिकांच्या माहितीसाठी आज हा प्रश्न मी इथे सांगतोय. कौरव पांडवांचे युद्ध संपल्यानंतर दुर्योधन डोहामध्ये लपला. त्याला शोधून काढून भीमाकडून त्याच्या मांडीवर गदेचा प्रहार करून त्याचा वध केला गेला. ज्यावेळी जमिनीवर तडफडत असताना त्याला त्याच्या उशाला मांडी कुणी दिली आणि अग्नी कुणी दिला? टीप. श्रीकृष्ण कौरव पांडव सांगून सांगा. श्रीकृष्ण कौरव पांडव सोडून सांगा. अश्वत्थामा म्हणाल तर पटणार नाही. पान नंबर 493 मधून पाठवा. आता प्रश्न सादर करतोय. हे दिली आरोळी हे दिली आरोळी सायंकाळी माझं काळी देह फाटलं. अव सवाल माझा हरदासाला सगळं ध्यानात घेणार का? अहो सगळं ध्यानात घेणार का? कौरव पांडव युद्ध झाले रणात येणार का? कौरव पांडव युद्ध झाले ध्यानात